एंडोस्कोपिक बलून डायलेटेशन हा एक खूप चांगला ट्रीटमेंट मोडॅलिटी आहे. ह्याच्यामध्ये एंडोस्कोपीनं आपण बलून टाकतो, एलियसच्या तिथं बलून फुगवलं जातं. त्यामुळे तिथले जे काही वॉल आहेत ते वॉलची जे काही फायबर आहेत ते फायबर तुटून तो गिळण्यासाठी मदत होतं. ग्रेडेड म्हणजे 2-3 सेशनमध्ये करून त्याला बऱ्यापैकी रिझल्ट येतात. मेनली कोणतीही ट्रीटमेंटचा एकमेव हेतू असतो की लोअर एसोफेजियल स्फिंक्टर उघडायला पाहिजे. ह्याच्यामध्ये डायलेट करून फाटल्याने किंवा तिथले मसल फुटल्याने तर ते पेशंटला रिलीफ भेटतं. पण एंडोस्कोपी हल्ली आपण करत नाही आणि जवळपास ॲब्सोल्यूट झाल्यासारखं झालेलं. त्याचे कारण 2 महत्वाचे आहेत. एंडोस्कोपीवरती तुम्हाला मल्टिपल सेशन लागतात हे पण ओके आहे, पण एंडोस्कोपीमध्ये रिस्क ऑफ परफोरेशन म्हणजे तुम्ही जितकं डायलेट करताय त्याच्यापेक्षा थोडं कमी किंवा जास्त डायलेट झालं तिथं आतमधला जो काही अनावरण असतो म्हणजे इसोफेगसमध्ये छिद्र पडून परफोरेशन मोठा कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस खूप जास्त आढळून आले. म्हणून एंडोस्कोपी आजकाल शक्यतो कोणीही करत नाही, कारण बाकीची अवेलेबल मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट खूप चांगले अवेलेबल असल्यामुळे एंडोस्कोपिक बलून डायलेटेशन जवळपास नाहीसं झालेला आहे. पण तो एक खूप चांगला ट्रीटमेंट 10-15 वर्षा अगोदर अवेलेबल होता. बरोबर. आता जगभरात सगळीकडेच ती ट्रीटमेंट पद्धती हळूहळू बंद झालेली आहे, कारण रिस्क खूप आहे आणि त्याच्यातनं रिझल्ट आता जितके बाकी आता पुढच्या आपण मोडॅलिटीज बोलणार आहोत त्याच्यापेक्षा रिझल्ट खूपच कमी पर्सेंटेज आणि फ्रिक्वेंटली लागतं पेशंटला, फ्रिक्वेंटली लागायचं आणि रिस्क जास्त असायची. पण आता डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट जे काही आपण म्हणतोय ह्या काय आहेत? ओके, आता आपण खरोखरचं ट्रीटमेंट काय करायला पाहिजे अॅक्लेजिया ह्याच्याबद्दल बोलूयात. ज्या वेळेला अॅक्लेजिया म्हणतो, अॅक्लेजियामध्ये मी जसं सांगितलंय एलियसला रिलीज करणे, एलियसला तिथलं काम त्यानं जो बंद राहिलेला आहे त्याला उघडणे हाच एक हेतू असतो सर्जनचा एंडोस्कोपिस्टचा अॅक्लेजियामध्ये ट्रीटमेंट करताना. एलियस रिलीज करणं त्यालाच आपण मायोटॉमी म्हणून म्हणतो. मायोटॉमी म्हणजे एलियसचा मसल कट करणे हा एक अॅक्लेजियाचा ट्रीटमेंट आहे. आता ही ट्रीटमेंट आपण 2 पद्धतीनं करतो. एक एंडोस्कोपीद्वारे करतो त्याला एक पोएम म्हणतो, एक लॅप्रोस्कोपीद्वारे करतो त्याला एक लॅप्रोस्कोपिक हेलर्स कार्डिओमायोटॉमी म्हणतो. दोन्ही अगदी चांगले आणि एक्सपर्टच्या हातामध्ये केलं तर 100% रिझल्ट देणारे आणि एकदम सर्वोत्तम ट्रीटमेंट आहेत दोन्हीही. एंडोस्कोपीचं चांगली गोष्ट ही आहे की एंडोस्कोपीवरती कुठंही चिरफाड करायची गरज नाही. एंडोस्कोपीवरती तुम्हाला शरीरावरती कुठंही स्कार नसणार आहे. एंडोस्कोपी केल्यानंतर तुम्हाला पेन वगैरे राहणं पोटावरती हे गोष्ट राहत नाही. एंडोस्कोपीची रिकव्हरी फास्टर असतो आणि एंडोस्कोपी पूर्ण तोंडामध्ये केल्यामुळे एंडोस्कोपिक ट्रीटमेंट आजकालची सर्वात चांगली एक ट्रीटमेंट म्हणून आपण बघितलं जातं. आणि बरेच दिवस झाले गेल्या 5-10 वर्षामध्ये एंडोस्कोपीने इतकं चांगलं रिझल्ट दिलं. इव्हन अॅक्लेजियामध्ये एंडोस्कोपीमुळे भरपूर काही नवीन आशा निर्माण झाली अॅक्लेजियाच्या ट्रीटमेंटमध्ये. आणि ही पोएम ट्रीटमेंटमध्ये काय करतात एंडोस्कोपिस्ट, एंडोस्कोप टाकतात, एक छोटीशी छिद्र करतात आपल्या अनावरणाला, आतमध्ये टनल सारखं क्रिएट करतात आणि असलेले जे काही मसल आहेत जे मायोटॉमी मी सांगितलं मसलला कट करून बाहेर निघून येतात. आणि ही झाली पोएमची ट्रीटमेंट. पोएम ट्रीटमेंट अगदी जर का त्या एक्सपर्ट हँडनं केलं तर सर्रास सगळ्यात चांगला रिझल्ट भेटतो. पण पोएममध्ये एक लिमिटेशन आहे. पोएम मधला लिमिटेशन हा आहे की ज्या वेळेला एंडोस्कोपीनं आपण आतमध्ये जाऊन मसल तोडू शकतो, कारण जितकं कॉटरी वगैरे वापरतो तोडल्यामुळे तिथल्या मसलचा जो काही मेन काम आहे तो झडप धरून बसणं आणि जेणेकरून अन्न वरती येऊ नये हे बंद करणं, तो पोएम मधला एक मोठा ड्रॉबॅक आहे की जो पोएम झाल्यानंतर तिथला जो काही नॉर्मल फंक्शनिंग वॉल आहे गिळणं चांगलं तेव्हाच होतंय पूर्ण वॉल डिवाइड झालं तर. पण वॉल डिवाइड झाल्यामुळे नंतर पेशंटला बरेच लोकांमध्ये ऍसिड रिफ्लक्स आढळून आलं. आजकाल खूप कमी सेंटरमध्ये पोएममध्ये एक पोएम एफ म्हणून ट्रीटमेंट केलं जातं. त्याच्यामध्ये पोएम करून एंडोस्कोपीद्वारे फंडोप्लॅकेशन करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो पण एक चांगला ट्रीटमेंट असू शकतो. आता बरं काही वेळानंतर आपल्याला त्याच्यामध्ये समजून येईल. ही अशी डेव्हलपिंग अशी न्यूअर मोडॅलिटी आहे आणि खूप कमी सेंटर्समध्ये चांगल्या प्रकारे केली जाते. केली तर त्याची ही रिझल्ट रिफ्लक्स अवॉइड करण्यामध्ये खूप चांगला येतो आणि हे खूप कमी लोक करतात आणि त्याच्यासाठी खरोखरच टेक्निकली स्किल एंडोस्कोपी स्किल खूप जास्त लागतात, कारण ही खूप क्लिष्ट सर्जरी आहे फंडोप्लॅकेशन करण्याचं. आता त्या उलट जर का लॅप्रोस्कोपिक हेलर्स मायोटॉमी बघितलं, लॅप्रोस्कोपिक हेलर्स मायोटॉमी अगदी जवळपास एक
50-60 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्षापासून ही सर्जरी केल्या जाते. आणि त्याच्यामध्ये पहिलं ओपनमध्ये करायचे, आता दुर्बिणीनं लॅप्रोस्कोपीचं आणखीन आता रोबोटिकनं पण होतोय मायोटॉमी. ह्याच्यामध्ये नेमकं काय केलं जातं, पोटावरती एक 4 ते 5 छोटे 1 सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटरपेक्षा छोटे छिद्र केलं जातं. तोंडानं जसं आपण मायोटॉमी म्हणजे मसलपर्यंत जाऊन कट करतो, तसं लॅप्रोस्कोपीद्वारे तिथपर्यंत जाऊन तिथले मसल कट केले जातात. आणि मसल कट करून मधला जो काही अनावरणे त्याला धक्का न लावता तिथलं सगळं रिलीज झाल्यामुळे जेवण आपण खाल्लेलं गिळू शकतो असं होतं. एक्सपर्ट हाताने केलं तर लॅप्रोस्कोपिक हेलर्स मायोटॉमीमध्ये सुद्धा गिळण्याचा त्रास ऑलमोस्ट 0 करता येऊ शकतं. पण लॅप्रोस्कोपीचा जो काही हेलर्स कार्डिओमायोटॉमी आहे त्याचाच एक दुसरा भाग आहे की एंडोस्कोपीमध्ये पोएम केलं आणि खूप एक्सपर्टी असेल तर तुम्हाला फंडोप्लायकेशन म्हणजे ऍसिड रिफ्लक्स होऊ नये असं करता येतं. पण लॅप्रोस्कोपीमध्ये त्याचा पार्ट ऑफ प्रोसिजरच आहे, ज्याच्यामध्ये आपण जर करता सर्जरी केल्यानंतर तिथलं जो काही जठराचा काही भाग घेऊन त्याला रॅप करून रिफ्लक्स होऊ नये असं प्रिव्हेंट करता येतं. त्यामुळे एक लॅप्रोस्कोपिक हेलर्स कार्डिओमायोटॉमी हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. आणि ह्याच्यामध्ये तुमचा जो काही रिफ्लक्स आहे, लॉंग टर्म जो रिफ्लक्सचा प्रॉब्लेम आहे बऱ्यापैकी कम से कम करता येतं. आणि ज्यामुळे पेशंटला आज गिळण्याचा प्रॉब्लेम आहे, उद्या ऍसिडिटीचा प्रॉब्लेम हा होत नाही, रिफ्लक्स होत नाही. त्यामुळे लॉंग टर्म मध्ये लॅप्रोस्कोपिक हेलर्स कार्डिओमायोटॉमी ओव्हरस्कोर्स द पोएम. पण पोएम शॉर्ट टर्म मध्ये शॉर्ट स्टे आणि पोटावरती काही स्कार नाही आणि काही कोणतं प्रॉब्लेम नाही, ते फटकन होतं. त्यामुळे पोएम पण एक चांगला ऑप्शन आहे. पोएम विथ फंडोप्लायकेशन इज इक्वलंट टू लॅप्रोस्कोपी विथ फंडोप्लायकेशन. कारण फंडोप्लायकेशन सोबत जर मायोटॉमी केलं एंडोस्कोपीनं किंवा लॅप्रोस्कोपीनं, दोन्हीचे रिझल्ट अगदी उत्तम आणि चांगले येतात. छान येतात. बरोबर. सो आता तुम्ही जे काही सर्जरी करता ही लॅप्रोस्कोपी गाइडेड हेलर्स मायोटॉमी. आता आपली जी काही ॲक्लेजियामध्ये सर्जरी करतो त्याच्यामध्ये आपण काय करतो, एंडोस्कोपीचे काही पॉझिटिव्ह पॉईंट आहेत, लॅप्रोस्कोपीचे काही पॉझिटिव्ह पॉईंट आहेत. एंडोस्कोपीमध्ये तुम्ही आतून बघता आणि सर्जरी करता, लॅप्रोस्कोपीमध्ये तुम्ही बाहेरून बघता आणि सर्जरी करता. आपल्या सेंटरमध्ये आपण जो काही करतो तो एंडोस्कोपी गाइडेड लॅप्रोस्कोपिक हेलर्स कार्डिओमायोटॉमी म्हणतो. एंडोस्कोपीमध्ये आपण काय करतो, मॅक्सिमम 90% सर्जरी, 90 किंवा 95% सर्जरी लॅप्रोस्कोपीनं मायोटॉमी करतो. पण आणि करून त्याच्यानंतर आपण फंडोप्लायकेशन करण्याचा प्लॅन ठेवतो. पण ऍट द सेम टाइम दोन्ही सर्जरीचे सगळ्यात महत्वाचे 2 फॅक्टर असतात, जे की कोणत्याही पेशंटनी एंडोस्कोपी किंवा लॅप्रोस्कोपी म्हणण्यापेक्षा एंडोस्कोपी किंवा लॅप्रोस्कोपीच्या पुढचं महत्वाचं पार्ट आहे की 100% पूर्ण मसल कट झाले म्हणजे ॲडिक्वेट मायोटॉमी. आणि मायोटॉमीमध्ये 1% रिस्क असतो लिकेज. म्हणजे ऑन टेबलवरती तुम्ही सर्जरी करत असताना ऍट द एंड ऑफ द डे एंडोस्कोपी करू द्या, लॅप्रोस्कोपी करू द्या, हे एक ह्युमन म्हणजे माणसानी, सर्जन एका माणूस आहे, सर्जनच्या हाताने सर्जरी झालेली आहे. रिस्क ऑफ मायोटॉमी इंजुरी म्हणजे परफोरेशन होण्याची, त्याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन ह्या दोन्हीमध्ये सुद्धा 1% कमी आहेत. एक्सपर्ट जितकं तितकं कमी होईल, पण 100% रिस्क असतो. ही रिस्क कमी करण्यासाठी किंवा ॲडिक्वसी ऑफ मायोटॉमी बघण्यासाठी आपण ऑन टेबल लॅप्रोस्कोपी करत असताना एंडोस्कोपी पास करतो. आणि इतकं सुंदर असतं की एंडोस्कोप बरोबर आतून जातो आणि लॅप्रोस्कोपनं मायोटॉमी होतो. त्यामुळे तुमची ॲडिक्वसीचा टेस्ट ऑन टेबल झाल्यामुळे पेशंटनी 3 आठवड्याच्या नंतर आता गिळायला येत नाही हे म्हणण्यापेक्षा ऑन टेबल आपल्याला कळतं की हे पेशंट जवळपास 99.99% रिझल्ट चांगला येऊ शकतो. ऍट द सेम टाइम जसं आपण ट्यूब जर पाण्यामध्ये बुडवून हवा कुठून लीक होतं हे बघतो, हे खूप आपण बघितलेलं असेल. इव्हन आजकाल पण टायर पंक्चरच्या ठिकाणी करून बघतात. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, एंडोस्कोपनं हवा इन्फ्लेट करतो, लॅप्रोस्कोपनं तिथं पूर्ण पाण्याचा ढव करून ठेवतो, जेणेकरून एंडोस्कोपचा हवा इव्हन मायक्रो MM सुद्धा लिकेज जर करत असेल तर लॅप्रोस्कोपमध्ये कळून जातं. झाल्यामुळे तुमचा जो काही मोठा कॉम्प्लिकेशन आहे मायोटॉमी केल्यामुळे लिकेजचा, हा कॉम्प्लिकेशन आपण ऑलमोस्ट 99.99% 0 करू शकतो. आणि ऍट द सेम टाइम जर का एंडोस्कोप करत असताना कळून आलं इथं लिकेज आहे म्हणून, तर होण्याची शक्यता कोणाच्याही हाताने असतो, तर त्याला आपण शिवून त्याला 100% रिझल्ट जसं नॉर्मल असतं तसं नॉर्मल घेऊन येऊ शकतो. हा अगदीच जे पेशंट पहिले पोएम करून फेल झालेले आहेत
किंवा पहिल्या लॅप्रोस्कोपी करून फेल झाले त्या पेशंटमध्ये डबल कॉम्बिनेशन ट्रीटमेंट म्हणजे एंडोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी दोन्ही सायमल्टेनियसली जर का केलं रिझल्ट आणखीन चांगले येऊ शकतात. आणि हा आपली एंडोस्कोपी गायडेड लॅप्रोस्कोपिक हेलर्स कार्डिओमायक्टॉमी आपली ही करणारी ट्रीटमेंट आहे. सो याने म्हणजे तुमचं म्हणणं आहे की पेशंटचं ॲडिक्वसी ऑफ मायोटॉमी म्हणजे रिझल्ट चांगला आणि सेफ्टी म्हणजे काही लिकेज किंवा काही बाकी कॉम्प्लिकेशन लगेच कळून ऑन टेबल लगेचच मॅनेज होणं म्हणजे लॉंग टर्म त्याची सेफ्टी आणि रिझल्ट दोन्ही ऍड होतात. ऍड केले. आणि ज्या वेळेला एखादा एंडोस्कोपी पोएमच करतो त्यावेळेला 2 एंडोस्कोप टाकता येत नाही. जर का एखादा लॅप्रोस्कोप करत असेल तर ते पण करत नाही. पण ह्याच्यामध्ये दोन्हीही कॉम्बिनेशन आपण करण्याचा प्रयत्न हे करतोय. दोन्हीचे जे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत ऍड करून पेशंटला त्याचे बेनिफिट ट्रान्सफर करतो. बरोबर. इव्हन सिनर्जिस्टिक बेनिफिट आहे पेशंटला त्याच्यात. इव्हन आता आणखीन ऍडिशनल आपण करणं चालू केलेलं आहे. कारण अॅकिलेजिया पेशंटमध्ये जितकं पेशंट आणि रिलेटिव्ह खुश असतात त्याच्यापेक्षा जास्त डॉक्टर सुद्धा खुश होतो. कारण माझी एक रुटीन हॅबिट आहे. अॅकिलेजिया ऑपरेट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिलं पाण्याचं ग्लास पेशंट ज्या वेळेला घेतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी थांबून त्याच्याजवळ बघण्याची मला खूप आवडतो. कारण जो पेशंटला गेले कित्येक महिने गिळण्यात त्रास आहे, पाणी जात नाही आणि तो पेशंट पहिला सिप ज्या वेळेला घेतो त्यावेळेला त्याला अटकतच नाही, सगळे मध्ये जातो. त्यावेळेला त्यांच्या फेसवरती जो काही कृतज्ञता असतो किंवा त्यांच्या फेसवरती जो खुशी असतो, सॅटिस्फॅक्शन असतो ते म्हणजे सर्जरीपेक्षा सगळ्यात चांगलं वाटतं. तर तो जो गोष्ट आहे तो बघणं आणि तो एक्सपिरियन्स करणं खूप मॅटर करतो. आणि ह्या गोष्टी सेफ्टी आणि आणखीन काही गोष्टी ऍड करण्यासाठी लॅप्रोस्कोपीमध्ये ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपी असतो ज्याच्यामध्ये आयसीजी म्हणतो. आयसीजी म्हणजे काय, म्हणजे सर्जरी करत असताना काही काही वेळेला गेस करावं लागतं की इथं मसल आहे किंवा इथं म्युकोजा अनावरण आहे असं आपण गेस करतो. पण ह्याच्यामध्ये तो अनावरणाला ग्रीन कोट करतं जेणेकरून तुम्हाला लॅप्रोस्कोप करत असताना अनावरण ऑटोमॅटिक बाजूला पडत असतो आणि मसल कट होत असतात. ह्यामुळे आणखीन डबल सेफ्टी आपण इन्क्रीज करू शकतो.